नमो नमः छात्राः। अद्य वयं लेखनकौशलस्य विषये चर्चां कुर्मः। यथा वयं पश्यामः, लेखनकौशल्ये निबन्धाः, चित्रवर्णनं, संस्कृतमध्ये अनुवादं कुरुत, विभक्तिप्रत्ययाणाम् उपयोगाः एतस्य विषये प्रश्नाः सन्ति। कळलं ना तुम्हाला काय म्हटलं मी ते? लेखन कौशल्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येणार आहेत आणि या लेखन कौशल्यामध्ये जे तुमचं पहिल्यांदा उपपद विभक्त्या होत्या धातूच्या अथवा अव्ययाच्या, त्याविषयी आपण वाक्यरचना मध्ये चर्चा केलेली आहे. त्याच्यावरती तुम्हाला पहिला प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला निबंध असणार आहे. त्यानंतर चित्रवर्णन आणि संस्कृतानुवाद. तर वाक्यरचनेमध्ये खरं तर ते सार आहे सगळ्याचं. वाक्यरचना करण्यासाठी तुम्हाला संस्कृतमध्ये कशा पद्धतीने विचार करायचा आहे, उपपद विभक्ती म्हणताना तुम्हाला ती धातूसाठी, अव्ययासाठी, मग कारकांचा कसा उपयोग करायचा, हे कुठलीही वाक्यरचना करण्यासाठी खरं तर आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. त्या आपण पाहिल्यात आणि त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही परत परत पहा आणि वाक्यरचना करण्याविषयी थोडंसं सतर्क राहा. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूयात आणि तो आहे निबंधाचा विषय. आता निबंधाविषयी सांगत असताना तुमच्या पुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 104 शताधिकं 4 तत्र एतत् सर्वमस्ति. परंतु पुस्तक उघडायची गरज नाही आहे. आधी मी इथे काय सांगते तुम्हाला ते सगळं तुम्ही लक्षात घ्या, शांततेने ऐका. तुम्हाला परीक्षेला जे निबंध आहेत यामध्ये तुमच्या परीक्षेचे निबंध हे विषय ठरवून दिलेले आहेत. म्हणजे काय, इथे स्पष्ट लिहिलेलं तुम्हाला समोर दिसते बघा. निबंध लेखनार्थम निर्दिष्टाः विषयाः. म्हणजे काय, तर निबंध लेखनासाठी तुम्हाला विषय ठरवून दिलेले आहेत. हे जे इथे तुम्हाला विषय दिसत आहेत ना, हे सर्व विषय तुम्हाला परीक्षेसाठी आहेत. आलं लक्षात? मग कोणकोणते विषय आहेत? तर मम प्रिय कविः, प्रियः खगः, प्रियः नेता, प्रियः उत्सवः, प्रियं पुस्तकं, प्रिया भाषा आणि प्रसिद्धं स्थलम. बरोबर आहे. तर मग आता याच्यामध्ये तुम्हाला विषय किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. या 7 विषयांपैकी वेगळा विषय परीक्षेला येणार नाही. आले लक्षात? त्यामध्ये सुद्धा यावर्षी कोरोनामुळे जो अभ्यासक्रम तुमचा कमी झाला आहे त्याच्यामध्ये मी जे इथं अंडरलाईन केलेलं दिसतंय तुम्हाला, मम प्रियम पुस्तकम आणि भारतीयम प्रसिद्धम स्थलम, हे तुम्हाला विषय यावेळेस नाही येणार आहेत. यावेळेस तुमच्या सिलेबसमधनं हे 2 टॉपिक तात्पुरते वगळण्यात आलेले आहेत. 25% भाग कमी केला, त्याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी नाही आहेत. पण बाकीचे सर्व विषय आपल्याला आहेत. आलं लक्षात? मग आता हे विषय आहेत तर तुम्हाला खरं तर ही खूप छान गोष्ट आहे की कसाही तुम्हाला प्रयत्न नाही करायचा आहे. या विषयाच्याच अनुषंगाने तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. बरं, हे प्रयत्न करताना मम प्रिय कवीही. आता बघा, एक साधं उदाहरण तुम्हाला मी देते. प्रिय कवी म्हटल्यानंतर प्रिय कवीपेक्षा आपण मम प्रियः खगः बघूयात. तिथे जास्त आपल्याला उदाहरणं घेता येतील. खगः म्हणजे पक्षी. मग आता प्रियः खगः, मला पोपट आवडतो, एखाद्याला मोर आवडेल, एखाद्याला बगळा आवडेल, एखाद्याला कबूतर आवडेल, एखाद्याला चिमणी आवडेल. येते लक्षात? कारण भिन्नाः खगाः तत्र सन्ति. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं प्रत्येकाची पक्षाची आवड वेगवेगळी असू शकते. काहीच हरकत नाही, किंबहुना हेच हवं आहे आपल्याला. मात्र बाळांनो, तुम्हाला जो पक्षी आवडतो त्या पक्षाविषयीची वाक्यरचना तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं, जर वाक्यरचना बरोबर असेल अर्थात, तरच मार्क मिळतात. त्याच्यामुळं प्रॅक्टिस काय करायची, तर वेगवेगळ्या पक्षांविषयी तुम्ही लिहायची प्रॅक्टिस करा. येते लक्षात? परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला हाताखालनं शुद्धलेखन पण जाईल या दृष्टिकोनातनं 1-2 पक्षी
खास तयार करून ठेवा. प्रॅक्टिस ही अशी असते. म्हणजे तुम्ही वेगवेगळी प्रॅक्टिस करताना 3, 4, 5 खगांविषयी लिहा, त्यांच्याविषयी माहिती मिळवा, संस्कृतमध्ये काय शब्द असतात ते बघा, त्याच्यानुसार वाक्यरचना तयार करण्याचा प्रयत्न करा. ही प्रॅक्टिस झाली, हा सराव झाला, हा आपल्याला करायचा आहे. आणि परीक्षार्थी म्हणताना तुम्हाला एक कुठला तरी एक खग घेऊन त्याच्यावरती वाक्यरचना व्यवस्थितपणे आहे का, त्यानंतर त्याची शुद्ध लेखन आपण लिहिलं आहे का व्यवस्थित, ह्या सगळ्याची तयारी परीक्षेच्या दृष्टिकोनातनं करणं, जेणेकरून तुम्हाला तिथे परीक्षेला ह्यासाठी जे मार्क्स आहेत तुमचे 5 मार्क्स ते तुम्हाला पूर्णपणे मिळावेत. आलं लक्षात? या दृष्टिकोनातनं ती तयारी झाली. आता इथे आपल्याला कसं लिहायचं हे सुद्धा दिलेलं आहे बघा, की तुम्हाला काय काय अपेक्षित आहे या निबंधामध्ये. बघा, दिसतंय सगळ्यांना. आता काय सांगितलं पहिल्यांदा, 7-8 वाक्यात्मक निबंध अपेक्षते, 7-8 वाक्यात्मक निबंध अपेक्षते. म्हणजे तुम्हाला 7 ते 8 वाक्यांचा निबंध लिहायचा आहे. आपल्याला भारंभार जसं आपण मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये निबंध लिहितो तसा निबंध संस्कृतमध्ये अभिप्रेत नाही आहे. 7-8 वाक्य आणि ती वाक्य अर्थपूर्ण. बरोबर, पुढं दिलंच आहे बघा, 3-4 शब्दात्मकं वाक्यम आवश्यकम. म्हणजे 3 ते 4 शब्दांचं एक वाक्य. संस्कृतमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते पहा, की फार मोठी वाक्यरचना करायची नाही, छोटी छोटी वाक्यरचना करायची. साधारणपणे 3 ते 4 शब्दांचं आपलं एक वाक्य झालं पाहिजे, जेणेकरून भाषा तुमची कसं असतं की तुम्ही घरी वापरत नाहीत संस्कृत तुमच्या कानावर फक्त शाळेमध्येच पडतं. मग त्यामुळं तुम्हाला त्याची काही खूप छान वाक्यरचना आहे मराठी किंवा इंग्रजीसारखी जमते असं नसतं. म्हणून आपल्याला छोटी वाक्य करायची की जी आपल्याला पटकन समजतील, चूकसुद्धा आपल्या लक्षात येऊ शकेल. त्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा, अर्थपूर्णानी वाक्यानी एव. म्हणजे जी काय वाक्यरचना करणार आहात ती अर्थपूर्णानी वाक्यानी एव गुणांकदानाय गणनीयानी. हे खूप महत्त्वाचं. म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं ना, प्रॅक्टिस करा, पण परीक्षेसाठी तुम्ही एक खास 1-2 लिहून तयार ठेवा की अर्थपूर्ण वाक्यरचना गुणांकदानाय. भारंभार लिहिलेलं नाही चालत, म्हणूनच 7-8 वाक्य करायची, 3 ते 4 शब्दांचं वाक्य करायचं. मात्र अर्थपूर्ण वाक्यालाच गुणदान होतं. म्हणून तुम्हाला ते सगळे 3-4 शब्द जे वापराल ते पूर्णपणे बरोबर असले पाहिजेत, ही खबरदारी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर प्रतिपाद्य विषय केन कारणेन भवतां प्रिय इति लेखितव्य. विषय काय आहे? मम प्रिय खगः, मम प्रिया भाषा. सगळं प्रिय म्हटले, आवडतं. मग एखादी गोष्ट आपल्याला का आवडते याचं कारण तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. येत्या लक्षात? म्हणून म्हटलं पा, प्रतिपाद्य विषय म्हणजे तुम्ही घेतलेला विषय का आवडतो तुम्हाला, इति लेखितव्यम, हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर निबंध सोपानानी अनुसर्तव्यानी. सोपान नाम पायरी, सोपान नाम पायरी. निबंध सोपानानी म्हणजे निबंधाच्या ज्या पायऱ्या आहेत, म्हणजे निबंध कसं लिहावं ते तुम्ही त्याचं अनुकरण करावं. मग त्या निबंधाच्या पायऱ्यासुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत बघा. बघा आता याच्यामध्ये एकंदरीत तुमच्या 6 पायऱ्या आहेत बघा. पहिली पायरी आहे शब्दसंग्रह. द्वितीया विषयाधिष्ठिताः प्रश्नाः, प्रश्नान् अनुसृत्य वाक्यानि. 4 उत्तमः प्रारंभः समारोपः च. 5 संस्कृतसूक्तयः सुभाषितानि. वाक्यानाम् उचितः क्रमः. या 6 तुम्हाला पायऱ्या सांगितल्या. मग आता काय काय आहेत या पायऱ्या बघा. शब्दसंग्रह म्हणजे काय, तर तुम्हाला आधी तुमच्याकडे व्होकॅब्लरी कशी आहे, शब्दसंग्रह कसा आहे ते बघा. तो हवा आहे, नसेल तर हीच तर प्रॅक्टिस असते. प्रॅक्टिसमधनं तुमचा तो शब्दसंग्रह वाढतो. त्यानंतर विषयाधिष्ठिताः प्रश्नाः. मग तुम्हीच स्वतःच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करायचे की बा हा निबंध लिहिताना मी कशा पद्धतीने प्रश्न विचारले तर विचारावेत, कोणते प्रश्न विचारल्यानंतर कसं उत्तर येईल, विचार कसा करावा. त्यानंतर मग जे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात त्याला अनुसृत्य वाक्यानी, म्हणजेच प्रश्नम अनुसृत्य, प्रश्नाला अनुसरून तुम्हाला वाक्य तयार करता येतील. त्यानंतर
उत्तम प्रारंभ समारोप, हे तर प्रत्येक भाषेचं वैशिष्ट्य असतं की समारोप आणि सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे. त्यानंतर पाचवा आहे बघा, संस्कृत सूक्तय सुभाषितानी. म्हणजे काय, तर संस्कृत सूक्त, सुक्तीसुद्धा त्यावेळेस सुक्तीचा अर्थ सांगितला ना, म्हणजे संस्कृत सुवचनानाम उपयोग, सुभाषितांच्या सुक्तींचा वापर करायचा. कळालं का? या पद्धतीने. मग आता संस्कृत सुक्ती म्हणजे सुभाषित वापरा ना तुम्ही, तिथे दिलंच आहे सुभाषितानी. मग एखादं सुभाषित त्या अनुषंगाने तुम्ही आता 8वी 9वी 10वी 3 वर्गांमध्ये सुभाषितं पाठ केलेत, काही तुम्हाला लहानपणापासून माहिती असतात. मग ह्या सगळ्याचा वापर करत तुम्ही निबंध लिहिला तर तो अधिक खुलतो या अर्थाने. अर्थात ते पहिल्यांदा कंपल्सरी केलं होतं, परंतु आता तसं तर कंपल्सरी नाही आहे. परंतु माझं असं तुम्हाला सांगणं असेल की ही एक आपला अभ्यास वापरण्याची एक काय म्हणणार तुम्ही त्याला, संधी असते. तर त्याच्यामुळे तुम्ही पाठ केलेले सुभाषित तिथे वापरायचे. आणि प्रयत्न शाळेच्या स्तरावर तर आपल्याला करायचाच आहे. प्रॅक्टिस करत असताना सुभाषित वापरायचा सराव आपल्याला करायचाच आहे, की जेणेकरून आपण परीक्षेच्या वेळेस तुम्ही वापरा न वापरा ती गोष्ट वेगळी, परंतु माझा तुम्हाला सल्ला असाच राहील की तुम्ही ते वापरावं. आणि त्यामुळे आपण आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना थोडंसं ते कंपल्सरी करूयात की आपण सुभाषितांचा वापर करूयात. ओके. वाक्यानाम उचित क्रम, म्हणजे काय, तर वाक्यांचा उचित क्रम म्हणजे योग्य क्रमानुसार, सुरुवात शेवट म्हणूनच तर महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने तुम्हाला 6 पायऱ्या दिल्यात निबंध लेखनासाठी. त्या अनुषंगाने एक उदाहरण पण पुस्तकामध्ये घेऊन दाखवलेलं आहे. तर इथे काय लक्षात घ्यायचं आहे बघा, मगाशी मी जे सांगितलं त्याच अनुषंगाने आहे. अवधेय म्हणजे लक्षात ठेवा. प्रश्नपत्रिकायां केवलं विषयस्य निर्देशः भवेत्, यथा मम प्रियः खगः इति, मयूरः कपोतः शुकः काकः चटकः वा इति यं कमपि खगम अधिकृत्य निबंधलेखने छात्राणां स्वातंत्र्यम अस्ति. काय अर्थ याचा कळाला असेल तुम्हाला. परीक्षेला विषय काय येणार, मम प्रियः खगः, मम प्रिया भाषा, असा नुसता विषय याच पद्धतीने जसा तुम्हाला आधी सांगितलाय तसा. मग खगः प्रियः कोणता, याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना. म्हणून तर तुम्हाला मी म्हटलं ना, प्रॅक्टिस करताना 4-5 खगांची करायची, पण परीक्षेला तुम्हाला कुठला तरी एक लिहायचा, आणि जो लिहायचा तो तुमच्या मनावर आहे. त्यामुळे तुम्ही तो व्यवस्थित तयारी करा. असं जे तुम्हाला मी आधी सांगितलं तेच इथे म्हटलेले. निबंध लेखने छात्राणाम स्वातंत्र्यम अस्ति, त्यामुळे कोणता प्रिय पक्षी लिहायचा याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. कळलं. मग इथे पुस्तकामध्ये कशी त्या पायऱ्या दिल्यात बघा, 6 पायऱ्या दिलेल्या आहेत बघा. आता पहिलं तुमचं काय होतं, तर शब्दसंग्रह. मग आता विषय काय आहे, शुकः, मम प्रियः खगः शुकः. मग आता याच्यामध्ये बघा तुमच्याकडं काय काय संग्रह आहे तो दिलेला आहे बघा. हरितः, चंचुः, रक्ता, वदती, दाडिमं, मरीचिका, पक्षौ, उड्यते, मधुरम, गायती, वृक्षेषु विहरती, बालानां मित्रम खग. म्हणजे नुसते शुक म्हटल्यानंतर काय काय शब्द तुम्हाला उपयोगात करावेसे वाटतात असे सगळे नुसते लिहून ठेवलेत. त्यानंतर प्रश्न कोणत्या मनामध्ये येतील बघा, तुमची पायरी होती ना तिथे विषयाधिष्ठित प्रश्न. तर मग शुक म्हटल्यानंतर कह वर्णः, किम करोति, कुत्र निवसति, किम किम खादति, तस्मै किम किम रोचते, कानि वैशिष्ट्यानि, किमर्थम प्रियः, असे छोटे छोटे प्रश्न की ज्याची छोटी छोटी उत्तरं येतील. आता तुमच्या लक्षात आलं आहे बघा, कह वर्णः तस्य वर्णः हरितः, एक वाक्य आपलं तयार झालं. त्यानंतर तस्य चंचुः रक्ता, त्याची चोच लाल असते ना, चंचू स्त्रीलिंगी म्हणून रक्ता स्त्रीलिंगी आलं. त्यानंतर सह कुत्र निवसती, वृक्षस्य कोटरे निवसती, कोटर म्हणजे ढोली आपला वृक्षावर असते ती. त्यानंतर आकाशे विहरती, आकाशामध्ये विहार करतो. त्यानंतर किम किम खादती सह, हा प्रश्न आहे बघा. किम किम खादती, मरीचिका बीजपुरफलम च खादती, किम किम रोचते, दाडिमम शुकाय अतीव रोचते. जसं तुम्हाला रोच धातूचा नियम सांगितला ना, मह्यम संस्कृत भाषा अतीव रोचते, तसं दाडिमम शुकाय अतीव रोचते. नंतर वैशिष्ट्य, सह मधुरम गायती, विठू विठू इति वदती, मनुष्य शब्दानाम अनुकरणम करोती. म्हणजे आपल्याकडे काय काय आहे या संदर्भामध्ये
त्याचं एक थोडंसं आपण जर एक कच्चं लेखन असतं की नाही, त्या पद्धतीने जर लिहत गेलो तर नंतर डायरेक्ट आपल्याला निबंध लिखाणाला सोपं पडतं. म्हणून त्यानंतर प्रारंभ. अस्माकं संकुले नैके खगाः दृश्यन्ते तेषु मम प्रियः खगः शुकः. आणि समारोपे सह अतीव मनोहारी अहम शुकाय स्पृहयामी. स्पृहयामी म्हणजे हवेहवेसे वाटणे, आवडणे. का? सह मनोहारी म्हणजे तो अतिशय मनोहर आहे, सुंदर आहे. मनोहारी शशीन नपुसकलिंग पुल्लिंगी रूपा. आणि मग आता सुभाषित. शुक याचं हे कोड्यातलं सुभाषित आहे पहा. आशु शब्दस्य अंतेन कलायाः प्रथमेन च विहगो यो भवेत् तस्य वर्णं शीघ्रं निवेदय. म्हणजे काय तर आशु शब्दस्य अंतेन म्हणजे आशु शब्दाच्या अंती म्हणजे शेवटी, कलायाः प्रथमेन कला शब्दाच्या पहिल्यांदा, आशुचा शेवटी शु, कलेचा पहिला क, शुक, विहगो यो भवेत् तस्य जो पक्षी तयार होतो, तस्य वर्णम शीघ्रम निवेदय त्याचा वर्ण पटकन सांग. कोड्यातनं शुक पक्षी तुम्हाला इथं इंट्रोड्यूस केला. येते लक्षात. मग असं तुम्ही तयारी करताना सुभाषितं मिळवून ती पाठ करू शकता किंवा तुमच्याकडे आहेत ती सुभाषितं तुम्ही वापरू शकता. इथं आपल्या सुभाषित मालेमध्ये पहिल्यांदा शुकावरती सुभाषित दिलेलं आहे. तुम्ही ते सुभाषित इथे वापरू शकता. येते लक्षात. पहिल्या सुभाषित मालेमध्ये आत्मनामुख दोषेन आहे ना ते, पण मग ती वाक्यरचना करताना तुम्हाला ते वापरताना तुम्हाला वाक्यरचना ॲडजस्ट करावी लागेल, ती तुम्ही करायची. आणि हे शिकणं असतं, ते शिकायचं. कळालं. आता हा पुस्तकातलाच निबंध आहे तुमच्या. मम प्रियः खगः शुकः. आता आपण वाचूयात बघा. आशु शब्दस्य अंतेन कलायाः प्रथमेन च विहगो यो भवेत् तस्य वर्णम शीघ्रम निवेदय. आता निबंधाचं लेखन करताना काय बदल केलाय बघा. आशु शब्दाच्या शूज खाली अंडरलाईन केले, कच्या खाली अंडरलाईन केले, कारण आता इथं तुम्ही काही कोडं विचारत नाही आहेत, इथं तुम्ही ते सुभाषित वापरताय, त्यामुळे ते शुक लगेच लक्षात येतं. कः एषः खगः एषः शुकः. अस्माकं गृहसंकुले नैके खगाः दृश्यन्ते तेषु मम प्रियः खगः शुकः तस्य वर्णः हरितः चंचूच रक्ता. बघितलं ना, वरती आपण अशी छोटी छोटी वाक्य बघितली होती, त्याचा वापर कसा केला पा. वाक्यरचना करताना कसं ते चनी जोडलं इथे पा. वर्णः हरितः चंचूच रक्ता. कळते. या पद्धतीने. सह वृक्षस्य कोटरे निवसति आकाशे स्वेच्छया विहरति सह मरीचिकाः बीजपुरफलं च खादति दाडिमं शुकाय अतीव रोचते सह विठु विठु इति वदति मधुरं गायति च. शुकः मनुष्यशब्दानाम् अनुकरणमपि करोति यथा वयं वदामः तथैव सह रटति. कळालं ना. यथा वयं वदामः जसं आपण बोलतो, तथैव सह रटति. रट म्हणजे रटणे. सह अतीव मनोहारी अहम शुकाय स्पृहयामी. तिथं तुम्ही असंही लिहू शकता मह्यम शुकः अतीव रोचते. कळालं. अशा पद्धतीने हा तुमचा काय म्हणणार निबंध शुकवरती तयार झाला. कळालं. हा शुक पुस्तकात दिलाय. मयूरह तुम्ही लिहू शकता. तुम्हाला 8वीच्या पुस्तकामध्ये जुन्या पुस्तकामध्ये 8वीला मयूर नावाचा एक धडा होता. छोटी छोटी वाक्यरचना आहे त्याच्यामध्ये. तुम्ही तो सुद्धा जुनं 8वीचं पुस्तक घेऊन मयूरावरती निबंध तयार करू शकता. खूप छोटी छोटी वाक्यरचना आहेत त्या धड्यामध्ये. एक 7-8 वाक्य तिथनं घेतली तुम्ही किंवा आधी लिहिली त्या धड्यातनं चेक केली तरीसुद्धा चालेल. येते लक्षात. परंतु या पद्धतीने तुम्ही तुम्हाला आवडतो तो पक्षी लिहू शकता. कळालं प्रत्येकाला. यानंतर आता इथं गृहकार्य दिलं आहे, परंतु मी आधी मी एक निबंध तुम्हाला लिहून दाखवला आहे त्याविषयी बोलते बघा. मी तुम्हाला एक उदाहरण इथं लिहून दिलेलं आहे. मम प्रियः नेता. मम प्रियः नेता. मी कोणाविषयी लिहून दिलं आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर. बरोबर आहे. आता इथं परत एकदा मी तुम्हाला तेच सांगेल काय की मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुम्हाला लिहून दिलेलं आहे, परंतु हे तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कोणाविषयी लिहायचं आहे ते. कळालं. बघा बरं आता मी काय लिहून दिले तुम्हाला समजावून सांगते. जयोस्तु ते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. माहिती आहे का हे गाणं?
मला असं वाटतं की हे खूप जणांनी ऐकलेलं गाणं आहे, म्हणून मी थोडंसं जरा ते त्यात लई तालात म्हणण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे माझा आवाज काही खूप चांगला नाही आहे, पण एक प्रयत्न येतो, येतं लक्षात. मग आता कसं लिहिलं आहे बघा. एतद गीतम केन न ज्ञायते. ज्ञा म्हणजे समजणे, माहिती असणे. मग पुढे बघा, सर्वे जनाः जानन्ति, म्हणजे कोणाला माहीत नाही, सगळ्यांना माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर महोदयस्य अतीव प्रेरणादायकं गीतम एतत्. महोदयस्य संपूर्णं नाम विनायक दामोदर सावरकरः अस्ति. सः नासिकजनपदे भगूरग्रामे जनिम अलभत. ही वाक्यरचना थोडीशी लक्षात ठेवायची, एकसारखी जी असते ती. जनिम अलभत, सह जनिम अलभत, त्यांचा जन्म झाला. कुठे? तर नाशिकमध्ये भगूरग्रामे. क्रांतिकारकाणां संघटना तेन स्थाप्यते. स्वातंत्र्यप्राप्त्यर्थं सह कारागृहम अगच्छत. तुमच्या लक्षात येते का? पहा, अजून स्थाप्यते रूप तुम्हाला माहिती नाही म्हणून ते वेगळं वाटेल, पण आता जनिम अलभत, सह कारागृहम अगच्छत, त्या नाम टिंबटिंब असती, ही खूप साधी वाक्यरचना मी याच्यामध्ये घेतलेली आहे. सह न केवलम, तुम्हाला माहिती आहे ना, न केवलम अपितु, ही संस्कृतमध्ये खूप छान रचना आहे. नॉट ओनली बट ऑल्सो. सह न केवलम क्रांतिकारकः अपितु साहित्यिकः, गीतकारः, नाटककारः. विसर्ग पाहिजे बरं का इथे. नाटककारः. तस्य जीवनं स्फूर्तिदायकं रोमहर्षकं च. अतः सावरकर महोदयः मह्यम अतीव रोचते. कळालं का आवडतात सावरकर? क्रांतिकारक तर ते होतेच, पण साहित्यिक होते, गीतकार होते, नाटककार होते. संस्कृतमध्ये त्यांनी नाटक लिहिले, कितीतरी त्यांची गाणी तुम्हाला सुद्धा माहिती आहे. सागरा प्राण तळमळला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, बरोबर आहे की नाही? आणि किती हालापेष्टा घेऊन स्वातंत्र्यप्राप्तीसाठी यांनी प्रयत्न केले. आणि हे करत असताना साहित्यिक त्यांचा त्याच्यातनं म्हणजे तो लपला नाही. त्यांनी मराठी भाषेला कितीतरी शब्द दिलेले आहेत. एक म्हणजे काय म्हणणार तुम्ही त्याला, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. आणि मग अशा वेळेस स्वातंत्र्य सावरकर मला स्वतःला खूप आवडतात, म्हणून मी तुम्हाला ह्या पद्धतीने लिहून दिलं आहे. तुम्हाला आवडतात ते तुम्ही लिहा, तपासून घ्या आणि प्रॅक्टिस करा. आलं लक्षात? तसंच अजून एक दिले पहा, मम प्रियः कवीही. आता कालिदास हा संस्कृत कवीसुद्धा खूप तुम्हाला माहिती उपलब्ध होईल त्याच्यावरती, स्वतः लिहू शकाल, म्हणून मी तुम्हाला इथे तो दिला नाही. नाही तर कालिदाससुद्धा प्रियः कवीही असती, परंतु त्याची माहिती तुम्हाला सहज उपलब्ध होईल. तुम्ही कुठून अपठीच्या पुस्तकातनं घ्याल, नेटवरनं घ्याल, मित्रमैत्रिणींकडनं घ्याल, जुन्या पुस्तकांमध्ये मिळेल. परंतु वेगळं घेतलं आहे मी इथे बघा, मम प्रियः कवीही गदिमा. आता गदिमा तुम्ही नाव ऐकलं की नाही मला माहिती नाही आहे, परंतु मी जे उदाहरणं इथं घेतले त्यामुळं कदाचित तुम्हाला गदिमा माहिती होतील. एक वेगळा विषय असावा म्हणूनही घेतलं आहे, लिहायचं कसं ते समजावं म्हणूनही घेतलं आहे. बघा, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. मुद्दामून घेतलं आहे, कारण संस्कृतमध्येच वाक्यरचना करता असताना तुम्हाला सुभाषितं वगैरेचाच वापर करायला पाहिजे असं काही नाही. असं काही मराठीचाही वापर तुम्ही इथे करू शकता, हेही मला तुम्हाला या माध्यमातून दाखवायचं आहे. तर हे गाणं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. बघा, एतत् गीतम केन न श्रूयते सर्वैः श्रूयते. सगळ्यांनी ऐकलेले, बरोबर आहे. कस्य गीतम अस्ति एतत्? एतत् गीतम पूजनीयः गदिमा अलिखत. कोणी लिहिलं हे गाणं? गदिमांनी लिहिलेले. मराठी भाषायाः सुप्रसिद्धः लेखकः कविः संवादलेखकः गीतकारः अभिनेता च. तिथं च शब्द येऊ द्यात. म्हणजे मराठीतील एक सुप्रसिद्ध लेखक होते, कवी होते, संवाद लेखक, खूप चित्रपटांचे संवाद त्यांनी लिहिलेले आहेत. गीतकार, चित्रपटांमधले गीतं त्यांनी रचलेली आहेत. हे नाच रे मोरा चित्रपटातलंच गीत आहे. आणि अभिनेता, काही चित्रपटांमध्ये त्यांनी काम पण केलेले. महोदयस्य संपूर्ण नाम गजानन दिगंबर माडगुळकरः अस्ति. माडगुळ ग्रामे सह जनिम अलभत. वाक्यरचना बघा, जनिम अलभत. महाराष्ट्र राज्यासह आधुनिक वाल्मिकी ही नामना प्रसिद्ध. त्यांना महाराष्ट्रामध्ये आधुनिक वाल्मिकी म्हणायचे, कारण वाल्मिकीने जसं रामायण रचलं ना, तसं गदिमांनी गीत रामायण रचलं. याला थोडंसं अंडरलाईन तुम्ही इथे करू शकता, मी विसरले करायची, तुम्ही इथे अंडरलाईन करा, कारण तो महत्त्वाचा भाग आहे. आधुनिक वाल्मिकीला सुद्धा अंडरलाईन करा. तेन गीत रामायणम अलिखत.
म्हणजे त्यांनी गीत रामायण लिहिलं म्हणून त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणतात. त्यानंतर तेन नैकानी प्रसिद्धानी गीतानी लिखितानी. कळतंय ना तुम्हाला? उदाहरणं दिली आहेत पहा. यथा एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. त्यानंतर वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. 15 ऑगस्टच्या वेळेस वगैरे अशी गीतं ऐकायला मिळतात पहा. वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. त्यानंतर अभंग आपल्या आषाढी एकादशीच्या दिवशी असा अभंग तुम्ही खूपदा ऐकत असाल बघा. कानडा राजा पंढरीचा. तर ही सगळी गीतं गदिमांची आहेत. एतानी गीतानी श्रुत्वा अहम अतीव प्रसन्ना भवामी. आणि हे मला खूप आवडतात गाणी यांची, मी खूपदा ऐकते. म्हणून मी म्हटलं पहा की एतानी गीतानी श्रुत्वा, की ही सगळी गाणी ऐकत मी अतिशय प्रसन्न होते. आता मी प्रसन्ना स्त्रीलिंगी आहे म्हणून मी प्रसन्ना वापरेल, पण तुमच्यापैकी कोणी मुलगा आहे हो की नाही, म्हणून मी तर प्रसन्न पण शब्द दिला. मुलगा असेल तर पुल्लिंगी, मुलगी असेल तर स्त्रीलिंगी. अतः मह्यम एषः कविवर्यः अतीव रोचते. आलं लक्षात? या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि आता तुमचा अभ्यास काय आहे तर बघा, मम प्रिया भाषा, संस्कृत भाषा. कळालं? ही लिहायची तुम्ही. याच्यावरती पण तुम्हाला खूप सुभाषितं पण मिळतील. मी तुम्हाला 8वीलाही काही सुभाषितं सांगितले आहेत, 9वीलाही सांगितले आहेत. जुन्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळवायचं सुभाषित आणि त्याचा वापर करायचा. कालिदासाचं पण सुभाषित प्रसिद्ध आहे. पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापि तत्तुल्य कवेरभावात अनामिका सार्थवती बभूव. मिळेल तुम्हाला हे सुभाषित. ते सुद्धा तुम्ही कालिदासाच्या संदर्भात वापरू शकता. संस्कृतसाठी भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्याम ही काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम यावत गंगाच गोदाच. ते पण सुभाषित आहे. अशी वापरू शकता, वापरा. आणि हे 2 निबंध तुम्ही तुमच्या निबंधाच्या म्हणजेच लेखन कौशल्याच्या वहीमध्ये लिहायचेत. आलं लक्षात? म्हणजे बघा, तुम्ही कवीही लिहिलाय, खगह झालाय, नेता दिलाय, त्यानंतर उत्सव राहिला, आपण नंतर घेऊयात तो. कळालं? अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं लिहायचं. मग आता हे कसं लिहिणार, कुठं लिहिणार सांगायची गरज आहे का? आपल्या लेखन कौशल्याची वही आहे. लेखन कौशल्याच्या वहीमध्ये तुम्हाला हे निबंध लेखन नाव टाकून त्याच्याखाली जसं याच्यामध्ये दिलेलं आहे तसंच्या तसं सगळं लिहा आणि मग हा निबंध तुम्ही तिथे लिहून काढा. हे फक्त नाही लिहिलं तरी चालेल, की हे जे मुद्दे कसे घेतले ते नाही लिहिले तरी चालतील. मात्र हा शुकनिबंध लिहा. त्यानंतर मी दिलेले 2 निबंध उतरवून काढा आणि मग तुमचा एक्सरसाइज लिहा. आलं लक्षात? तर मग पुढचं लेखन कौशल्य अजून एक घेणार आहे मी, ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. अत्रैव अहं विरमामि. शुभं भवतु.